नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री सत्तेत असणारे बरं का छगन भुजबळ यांनी अंबडमध्ये जो मेळावा घेतला, ओबीसींचा एल्गार मेळावा, त्या मेळाव्यामध्ये त्यांनी अक्षरशः मराठा आरक्षणाच्या विषयावरून गेल्या 2-2.5 महिन्यापासून उपोषणाच्या माध्यमातून आणि सभा संमेलनांच्या माध्यमातून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना त्यांची जागा दाखवली. थोडक्यात त्यांची अवकातच काढली. आता छगन भुजबळांनी हे स्वतःच्या मनाने टीका केली आहे की सत्तेतल्या काही फडणवीसांसारख्या लोकांनी त्यांना भरवून दिले, फडणवीसांनी त्यांची स्क्रिप्ट लिहिली, अशी चर्चा होते आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की मनोज जरांगे नावाचा जो फुगा निर्माण झाला होता, म्हणजे अगदी सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, राजकीय नेते असतील, अभ्यासक असतील, तत्वचिंतक असतील, मराठा आरक्षणाच्या विषयावर गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करणारे लोक असतील, हे कुणीही मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत बोलायला गेलं तर त्यांच्यावर टीका व्हायची, त्यांना ट्रोल केलं जायचं, त्यांना शिवीगाळ केली जायची, अगदी काही जणांच्या घरावर हल्ले होणं किंवा काही जणांना रस्त्यात अडवण्याचे प्रकार देखील घडल्याचं आपण पाहिलं असेल. म्हणजे मनोज जरांगे यांच्याबद्दल समाजामध्ये एक सहानुभूती झाल्याचं दाखवलं जात होतं, तसं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळं त्यांच्या विरोधात ते जे काही करतायत, त्यांना 4 गोष्टी कोणी समजुतीच्या जरी सांगायला गेलं तरी देखील त्या माणसाच्या अंगावर काही ठराविक लोक, सगळा समाज नाही पण काही ठराविक लोक हे हल्ला करायचे, आक्रमण करायचे. मग हा जो काही मराठा आरक्षणाच्या विषयावरून आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून जो काही एक मोठा पेच समाजामध्ये निर्माण झाला होता, सरकारसमोर देखील एक मोठं हे आंदोलन मोठं होतंय की काय अशी सरकारला देखील भीती होती. आणि ही कोंडी फोडण्याचं काम भुजबळांनी अंबडच्या एल्गार मेळाव्यातून केलं. भुजबळांनी अगदी म्हणजे मी स्वतःच्या कष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, इथपासून ते सगळ्या गोष्टी ह्या बाहेर काढल्या. आता हे केल्यामुळं झालं काय तर ओबीसींनी त्यांच्या हक्कासाठी किंवा त्यांच्यावर अतिक्रमण होत आहे म्हणून हा एल्गार मेळावा घेतला, असा मेसेज भुजबळांना आणि इतर नेत्यांना द्यायचा होता. पण यामधून 2 समाजात मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होते की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. भुजबळांनी कोंडी फोडली, पण भुजबळांमुळं कदाचित तेढ निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आज तरी महाराष्ट्रात आहे. म्हणजे भुजबळांच्या त्या वक्तव्यानंतर किंवा भुजबळांच्या त्या सगळ्या एल्गार मेळाव्यानंतर तेवढ्याच जोरात छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा स्वतः मनोज जरांगे असतील किंवा सत्ताधारी पक्षातील इतरही काही मंत्री असतील, यांनी टीका केलेली आहे भुजबळांच्या या बोलण्यावर. भुजबळ ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी तुम्ही आमच्यामध्ये येऊन जर का आमच्या ताटातलं मागण्याचा प्रयत्न केला, हिसकावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशाराच देऊन टाकला. आणि भुजबळांचा सगळ्यात जास्त राग हा जरांगे पाटलावर असल्याचं दिसून आलं. मराठा समाजावर कमी आणि जरांगे पाटलांवर तो जास्त राग असल्याचं दिसलं. जरांगे पाटील यांनी देखील यापूर्वी भुजबळांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहेत किंवा नको ती टीका टिप्पणी केलेली आहे. वास्तविक पाहता आम्ही यापूर्वी देखील अनेक व्हिडिओमधून एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आरक्षणाचा विषय हा सरकारच्या दृष्टीनं त्यामध्ये राजकारण जर का झालं, तो जर का राजकीय प्रश्न जर का बनला तर तो सोडवायला सरकारला सहज सोपट असतं. आणि जरांगे पाटील हे इतके दिवस राजकारणाचा लवलेशही त्यांच्या आसपास फिरकू देत नव्हते, लागू देत नव्हते. मात्र आता भुजबळांच्या या ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर यामध्ये राजकारण घुसले आणि जरांगे पाटील देखील एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे टीका टिप्पणी सुरू करतायत. या गोष्टीला त्यांनी देखील आवर घातला पाहिजे. म्हणजे
यावर राजकारण करून किंवा जरांगे पाटलांकडून एखादं राजकीय स्टेटमेंट घेऊन त्या माध्यमातून त्यांच्या अंगावर इतर पक्षाचे, इतर जातीचे, इतर समाजाचे लोक घालायचे आणि कुठंतरी एक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं, अत्यंत शांत पद्धतीनं जे आंदोलन मराठा आरक्षणाचं सुरू आहे ते डिस्टर्ब करायचं, असा कुठंतरी प्रयत्न दिसून येतोय. ही गोष्ट जरांगे पाटलांनी देखील लक्षात घेतली पाहिजे. आणि भुजबळांसारखा जो सिनियर मंत्री आहे ना, त्यांनी त्यांच्या समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर यायला हरकत नाही. एल्गार मिळावेच काय, त्यांनी मोर्चे काढावेत, आंदोलनं करावीत, तो त्यांना अधिकार आहे, लोकशाहीनं दिलेला आहे. त्यामुळे त्याबद्दल कुणीच काही बोलू शकत नाही. पण एवढ्या मोठ्या संवैधानिक पदावर असताना आपण मंत्री म्हणून किंवा जबाबदार नेता म्हणून बोलत असताना कोणती भाषा वापरली पाहिजे याचं देखील भान असलं पाहिजे. भुजबळांनी नो डाऊट एक जो काही गॅप किंवा फुगा निर्माण झाला होता, जरांगे पाटील, मराठा आरक्षण, त्याबद्दलचं जे वातावरण होतं त्या सगळ्याला कुठंतरी तोंड फोडलंय. आणि त्यामुळं आता या आंदोलनाबद्दल सुद्धा वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पुढारी, कार्यकर्ते हे आपापली मतं मांडतायत. बिनधास्तपणे नसेल पण स्वतःचं मत मांडण्याची हिंमत दाखवतायत. ही हिंमत भुजबळांमुळे मिळाली तर निश्चितपणे मिळाली. पण या भुजबळांच्या सगळ्या मेळाव्यानंतर आणि आता त्यांनी जिल्ह्यात मेळावे घेण्याचा इशारा दिलाय, त्यामुळं राज्यामध्ये कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळं सत्ताधारी एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन दोन समाजामध्ये, दोन जातीमध्ये, दोन धर्मामध्ये भांडणं होणार नाहीत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे कोंडी फोडायला गेले भुजबळ की भुजबळांनी आगीत तेल ओतायला गेले होते, अशी सुद्धा शंका आता येऊ लागली. त्यामुळं भुजबळांसारखे दिग्गज नेते असतील यांना सुद्धा थोडंफार आवरणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत जरांगे पाटलांना देखील समजून सांगणं गरजेचं आहे की अशा प्रश्नात थोडा जास्त कालावधी लागला तरी देखील सबुरीने घेतलं पाहिजे. कारण इतक्या वर्षात ज्या प्रश्नाकडं सरकार म्हणून यंत्रणेनं कधीच पाहिलं नव्हतं, हे सरकार निदान आता काहीतरी करतंय, त्याचे रिझल्ट दिसत आहेत, सरकार काम करताना दिसून येते. त्यामुळं त्यांना अजून जर का थोडासा अवधी लागला तर तो द्यायला हरकत नाही. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओज आवडल्यास शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.